स्वतःला लोकनेते समजणाऱ्या या शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये स्वतःला महाराज म्हणणाऱ्या या ज्ञानेश भडव्याने खरं तर प्रभू श्री रामचंद्र यांच्यावरती ज्या पद्धतीने टीका केली आहे, ज्या पद्धतीने त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतला आहे, या तसंच श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याही चारित्र्यावरती संशय घेतला आणि तशा पद्धतीचे वक्तव्य केली आहेत। मी तुमच्या माध्यमातून या ज्ञानेश स्वतःला महाराज म्हणवणाऱ्या भडव्याचं मी निषेध करतो आणि खऱ्या अर्थाने शरद पवार यांनी त्या उपस्थितीमध्ये हे जे काही त्यांचं संभाषण चाललं होतं, लोकांना या महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षा होती तिथल्या तिथे शरद पवार यांना रोखलं पाहिजे होतं, पण तशा पद्धतीची कुठलीही गोष्ट घडली नाही। उलट संपूर्ण हा जो काय होणारा अपमान होता आपल्या देवदेवतांचा, ते शरद पवार उघड्या डोळ्याने पाहत होते आणि कानाने ऐकत होते। खरं तर ह्या शरद पवार यांचा वेळोवेळी यापूर्वीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असलेला द्वेष हाही दिसून आलेला आहे। मी तुमच्या माध्यमातून या सर्वांचंच आणि शरद पवारजी यांचंही मी निषेध करतो आणि तुम्ही जे काही तुमचं वक्तव्य आहे किंवा कालच्या ज्या पद्धतीने तुमचं जे काही तिथे वागणं होतं हेच खऱ्या अर्थाने दाखवून देत आहे की तुम्ही हिंदू धर्मीयांच्या विरोधात आहात। मी पुन्हा एकदा तुमचा या निमित्ताने निषेध करतो। धन्यवाद।